नमस्कार शिक्षक मित्रांनो आणि भावी शिक्षक होणाऱ्या उमेदवारांनो, शिक्षक भरतीची प्रोसेस आता चालूच होणारच आहे. प्राधान्यक्रम देण्याची प्रोसेस पण लवकरच ओपन होणार आहे. का मी असं म्हणतोय? कारण आता प्रत्येक संस्थेने जी जाहिरात पवित्र पोर्टलला नोंदणी केली होती, त्या संस्थेला आता त्या जाहिरातीमध्ये जर काही त्रुटी असेल तर त्या संदर्भात एडिटिंग करून किंवा फायनलाइज करून प्रत्येक संस्थेला आता जाहिरात डाउनलोड करता येते आणि ती जाहिरात डाउनलोड करून आता तुम्हाला न्यूजपेपरला बघा या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे किंवा शिक्षण विभागाचे पण आदेश आहे की तुम्हाला ही बातमी किंवा शिक्षक भरतीच्या पदांबद्दलची जाहिरात पेपरला न्यूजपेपरला देणं पण आवश्यक असणार आहे. सो या संदर्भात आता प्रत्येक संस्था ही शिक्षक भरतीची जाहिरात आपल्या न्यूजपेपरला नक्कीच देणार. सो सगळ्यांनी ती नक्कीच बघायची. इव्हन दो ज्यांनी फॉर्म म्हणजे रजिस्ट्रेशन केलंय त्यांना सगळ्यात जाहिराती बघायला मिळणार आहे. काळजी करू नका, तुमच्या प्रोफाईलला पण त्या ओपन होऊन जातील, तुम्हाला बघायला मिळतील आणि नंतर तुमचे प्राधान्यक्रम जनरेट होतील आणि मग प्राधान्यक्रम बघून तुमच्या भरलेल्या माहितीच्या आधारे योग्य त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. ओके, आता तुम्हाला मुख्य मुद्द्याकडे मी घेऊन जातो, पण एक महत्वाची अपडेट जी आलेली ती तुम्हाला पहिले सांगतो. बघा, जसं की आता बघा आपल्या काही सोर्सेस कडून आपल्याला माहिती मिळाली आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 ची जाहिरात आलेली आहे. आता एक एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवलं मी डायरेक्ट पीडीएफ कडे घेऊन जातो. तुम्हाला बघा ही पीडीएफ आहे. बघा, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 मान्य दिनांक 9/7/2026 आहे आणि प्रसिद्ध दिनांक 24/7/2026 आहे. अर्थात ही 24/7लाच ऑलरेडी झाली रेडी, पण काही कारणास्तव हे डिले होत चाललेला होतं आहे, पण ते डिले. सो ठीक आहे, 24/7ला रेडी झाली ही जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी न्यूजपेपरला. संबंधित संस्थेने काय करायची, ही डाउनलोड करायची. जसं की ते संस्थेचं नाव काय बघा इथे आहे, इथला कोड पण दिला, संस्थेचा हा कोड आहे आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडा सेकंडरी अँड हाय एंड सेकंडरी विथ इंटरव्ह्यू. आता ही जाहिरात जी आहे ती मुलाखतीसह आहे. बघा, मुलाखतीसह अशी आलेली आहे. आता संस्थांना जी जाहिरात द्यायची प्रत्येक संस्थेला जाहिरात देणं गरजेचंच आहे. ओके, म्हणजे संस्थेच्या जाहिराती आता ओपन झालेल्या आहेत. बघा, लक्षात घ्या. सेकंडरी आणि हाय एंड सेकंडरी इथे असणार आहे. आदिवासी ग्रामीण मधले त्यांनी काय सांगितलं बघा, व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणजे काय, हे पवित्र प्रणाली मार्फतच होणारी प्रोसेस आहे. आरक्षण निहाय त्यांनी इथे दिले बघा, आरक्षण कसं दिले बघा, प्रवर्ग दिले त्यांनी इथे दिलेले. एससी हा एक प्रवर्ग आहे, त्यानंतर एसटी प्रवर्ग आहे, पेसा प्रवर्ग सुद्धा बघा. ही जाहिरात जी तुम्हाला बघायला मिळते ही कुठली जाहिरात आहे तर ही आहे कुरखेडा, बरोबर आहे. हा, कुरखेडा येथे ही जाहिरात तुम्हाला बघायला मिळते. सो या ठिकाणची जाहिरात म्हणजे आदिवासी विभाग हा इथे आहे, त्यामुळे इथे पेसा पण त्यांनी दिलेला आहे. कुरखेडा नंदुरबारची आय थिंक सो असावीत. NT अ, NT ब, NT क, NT ड, SBC आहे, OBC आहे, EWS आहे, SCBC आहे आणि खुला आहे. हे सगळे उभे आरक्षण बघा, उभं आरक्षण. आणि आडवं जे आरक्षण आहे ज्याला आपण म्हणतो की बघा इथे आडवं आरक्षण तुम्हाला बघायला मिळेल, ज्यामध्ये महिलांसाठी आहे, माजी सैनिक आहे, अंशकालीन आहे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आहे, खेळाडू आहे, समांतर आरक्षण व्यतिरिक्त म्हणजे ओपनच्या पण जागा इथे दिलेल्या आहेत त्यांनी. बघा, याप्रमाणे टोटल जाहिरात तुम्ही बघू शकता. बघा, महिलांसाठी पण जागा 3 आहे, माजी सैनिकांना नाहीये, अंशकालीन नाहीये, प्रकल्प, भूकंप, खेळाडू नाहीये, ओपनला 7, अशा 10 जागांची जाहिरात आलेली आहे. आणि खाली दिव्यांगांसाठी जर बघितलं तर दिव्यांगांना इथे दिलेल्या जागा 1% अन्नतांना आहे, दिव्यांगांना पण जागा नाहीये इथे, म्हणजे ओके नाहीये इथे जागा. ओके, टोटल 19 जागांसाठीची जाहिरात बघा, एकूण 19 जागांसाठीची जाहिरात आहे. त्यानंतर खाली बघितलं आपण शिक्षक सेम ती जाहिरात आहे, त्यासाठी लागणार आहे तुमची वेतन श्रेणी काय ह्या पदासाठी ते पण त्यांनी दिलेलं आहे. जसं की माध्यम, कोणत्या माध्यमासाठी ही जाहिरात आली आहे तर मराठी माध्यमसाठी आलेली आहे. पद आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4 किंवा 1 ते 5 साठी आहे. त्यानंतर इथे आहे UG तुमचं पे स्किल 16,000 आहे. मानधन तुम्हाला म्हणूया पण शिक्षण सेवक म्हणून. अनुदान प्रकार ऍडेड आहे. विषय ऑल सब्जेक्ट आहे, तुम्हाला माहिती असेल 1 ते 5 तर सगळे सब्जेक्ट लागतात. त्यानंतर शिकवण्याचं माध्यम मराठी आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता 12वी आहे. त्यानंतर DED तुमचं कंपल्सरी लागतं. या दोघांपैकी पहिला पेपर क्वालिफाईड लागतं, त्यासाठी एकच पद या संस्थेमध्ये आहे. सेम तुम्ही बघू शकता मराठी मीडियम साठी परत पुढे पण दिलेलं आहे. ऑल सब्जेक्ट तर होते पहिले, आता 6 ते 8 साठी बघा. तुमचं ग्रॅज्युएशन मॅथमॅटिक्स मध्ये असेल तर मॅथमॅटिक्स या पदाची ही एक पद इथे अपेक्षित आहे. मराठी मीडियम इथे बघा 6 ते 8 ला, 9 ते 10 ला मॅथमॅटिक्स लागते, 2 पद आहेत.
मराठी मीडियमसाठीच तुम्हाला पाहिजे इथे सायन्स या विषयासाठी 6 ते 8ला, 9 ते 10ला बघा, 9 ते 10ला 18,000 मानधन असणार आहे. मराठी मीडियमलाच 9 ते 10ला लँग्वेज मराठीसाठी 2 पदं आहे. मराठी मीडियमलाच आहे 9 ते 10ला आहे, 18,000 सॅलरी आहे. त्यानंतर मराठी फिजिकल एज्युकेशनसाठी तुम्हाला 1 पद आहे. अशी ही पूर्ण माहिती तुम्ही इथे बघू शकता. एक एक संस्थानी तुम्ही जाऊ शकता. डिटेलमध्ये त्यांनी इथे दिलेलं बघा, हे सगळं तुम्ही रीड करू शकता. प्रॉपर रीड करून ही जाहिरात तुम्हाला बघायला मिळेल. अशा जाहिराती येणं चालू झाल्या, अशा बहुसंख्य जाहिराती आता प्रसिद्ध होणार आहे. सो ही गुड न्यूज आहे. आणि रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला मगाशी म्हटलं त्यानुसार आता असं समोर येत आहे की या सगळ्या जाहिराती बघता म्हणजे काय म्हणूया आपण, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा अनुदानित, बिना अनुदानित, अंशानुदानित किंवा संस्था असेल, खाजगी संस्था असेल, अशा सगळ्या मिळून जवळपास असं अपेक्षित आहे की 30,000पर्यंत जाहिरात यायला पाहिजे, अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टीने सध्या बघायला मिळत आहे, अजून कन्फर्म नाही पण ह्या दृष्टीने जवळपास बघायला मिळत आहे. पण 25,000पर्यंत जाहिरात तर 100% येणार आहे, कारण जागा पण तेवढ्या आहेत. आणि बघितलं आपण सगळं पाठीमागे गेले वर्षभरापासून सगळं चाललेलं आहे. सो सगळ्या शिक्षकांना इथे दिलासादायक वृत्त आहे की जास्तीत जास्त जाहिरात इथे येणार आहे. सो तुम्ही पण तयारीत राहा. या संदर्भात आम्ही सगळी आतापर्यंत जेवढी शक्य एवढी मेहनत तुमच्यावर घेतलेली आहे. तुम्ही पण मेहनतीने खरं म्हणजे इथपर्यंत आलेले आहात. टीटी, सीईटी, टेट मध्ये गोंधळ सगळं झालेलं आहे. आता मात्र शेवटच्या टप्प्यावर तुम्ही आहात आणि या शेवटच्या टप्प्यावरती प्राधान्यक्रम सुद्धा तुम्हाला व्यवस्थित द्यायचे. सो जाहिराती नीट बघायच्या, प्राधान्यक्रम नीट द्यायचे, जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल वाटतात त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचे तुम्हाला. सो यासाठी आम्ही तुम्हाला सगळी मदत करणार आहे. युट्यूबवर सुद्धा तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये सगळं सेशन घेणारच आहोत. फक्त युट्यूबवरती काय असतं, थोडं स्कॅटर्ड असू शकतात व्हिडिओ. कधी माझा आला, म्हणजे दुसरे व्हिडिओ येऊन गेले, दुसऱ्या विषयाचे येऊन गेले, दुसरा संबंध होता, परत माझा व्हिडिओ आला, हे स्कॅटर्ड असू शकतात. सो तिथे पण तुम्हाला बघायला मिळेल, फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त आम्ही हे सगळं ॲपवर ठेवलं म्हटलं की ॲपवर चार्जेस लागतात, त्यामुळे ॲपवर पण ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे. ज्यांना वाटतंय की मला एका सिक्वेन्समध्ये व्हिडिओ बघायचे त्यांनी ही बॅच जॉईन करू शकता. 499ची बॅच आहे. आम्ही तिघं आणि इतर टीम सुद्धा तुम्हाला इथे गायडन्स करणार आहे, काळजी करू नका. सो विद्यार्थी मित्रांनो आणि भावी शिक्षकांनो, तयारीत राहा. या संदर्भात अपडेट तुम्हाला वेळोवेळी मी देत राहील, काळजी करू नका. आणि आता सगळ्या मित्रांना, सगळ्या ग्रुपमध्ये व्हिडिओ पण शेअर करा, कारण ही प्रोसेस आता काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेली आहे, लवकरच चालू होऊन जाईल. ओके, सो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुढची अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.